नमस्कार, स्वागत आहे तुमचं मोहक रेसिपीज आपल्या मराठी यूट्यूब चॅनेलमध्ये। आषाढ महिन्यामध्ये घराघरामध्ये तळणीचे पदार्थ केले जातात, परंतु विशेष करून आषाढामध्ये कापण्या या केल्या जातात। तर या व्हिडिओमध्ये आज आपण बिस्किटांसारख्या खुसखुशीत अचूक प्रमाणामध्ये कापण्या कशा करायच्या याची रेसिपी पाहणार आहोत। तर लगेचच व्हिडिओला सुरुवात करूया। कापण्या करण्यासाठी सर्वात प्रथम आपल्याला गूळ भिजत घालावा लागणार आहे। त्यासाठी इथे एका भांड्यामध्ये बारीक चिरून घेतलेला 1 वाटी गूळ घालून घेऊया। कुठल्याही एका वाटीने सर्व पदार्थ मोजून घ्यायचे आहेत। त्याच वाटीने इथे 1 वाटी पाणी घालून घेऊया। आता गूळ वितळवण्यासाठी हे भांडं गॅसवरती ठेवून गूळ पूर्णपणे वितळून घ्यायचं आहे। गूळ वितळल्यानंतर ते पाणी पूर्णपणे थंड झाल्यानंतरच कापण्याचं पीठ मळून घ्यायचं आहे। इथे गूळ वितळल्यानंतर हे गुळाचं पाणी पूर्णपणे थंड झाल्यानंतर एका गाळणीमधून गाळून घेऊया। कधीकधी गुळामध्ये कचरा असतो, तसेच गुळाचे काही खडे राहिलेले असतील ते सुद्धा गाळणीमधून निघून कापण्यांसाठी लागणारं पीठ मळून घेऊया। त्यासाठी इथे एका ताटामध्ये ज्या वाटीने आपण 1 वाटी गूळ 1 वाटी पाणी घेतलं होतं, त्याच वाटीने इथे 3 वाट्या गव्हाचं पीठ घालून घेऊया। कापण्यांची चव वाढवण्यासाठी यामध्ये 2 चमचे बेसन पीठ घालूया। कापण्या एकदम खुसखुशीत बनवण्यासाठी यामध्ये 2 चमचे बारीक रवा घालून घेऊया। आता यामध्ये मोहन म्हणून 4 चमचे कडकडीत तेल घालून घेऊया। पोहे खायचा जो चमचा असतो त्या चमच्याने इथे 4 चमचे तेल घेतलेलं आहे। इथे तुम्ही तेलाऐवजी तुपाचा वापर केला तरीही चालू शकेल, परंतु तूप थोडंसं कमी वापरावं लागेल। पिठाला अशा प्रकारे तेल चांगलं चोळून घ्यायचं आहे। सर्व पिठाला तेल चोळल्यानंतर इथे या पिठाचा असा गोळा तयार होत आहे, म्हणजे आपण टाकलेलं मोहन अगदी परफेक्ट पडलेलं आहे। आता यामध्ये 1 चमचा बडीशेप जी ओबडधोबड वाटून घेतलेली आहे ती यामध्ये घालून घेऊया। अर्धा चमचा वेलची पूड घालूया। तुमच्याकडे जर सुंठपूड असेल तर यामध्ये तुम्ही सुंठपूडही वापरू शकता। चवीपुरतं मीठ घालून घेऊया। हे सर्व पदार्थ पिठामध्ये चांगले मिक्स करून झाल्यानंतर पूर्णपणे थंड करून घेतलेलं हे गुळाचं पाणी यामध्ये घालून घट्टसर असा गुळात मळून घ्यायचं आहे। यामध्ये एकसाथ खूप सारं पाणी न ओतता लागेल इतपत पाणी घालून घ्यायचं आहे। इथे तुम्हाला कमी जास्त पाणी लागू शकते, त्यामुळे लागेल इतपतच पाणी यामध्ये घालून घ्यायचं आहे। खूप जास्त पातळही आपल्याला ही कणिक मळून घ्यायची नाही। इथं मी सर्व पाण्याचा वापर केलेला आहे। तर अशा प्रकारे एकदम दाबून दाबून इथे मी हा गोळा मळून घेतलेला आहे। यामध्ये आपण थोडासा रवा वापरलेला असल्यामुळे रवा भिजायला थोडासा जास्त वेळ लागणार आहे, त्यामुळे इथे 20 मिनिटासाठी तरी यावरती झाकण ठेवून हे पीठ भिजू देऊया। जवळपास 20 मिनिटानंतर कापण्या करायला घेऊया। तर इथे हे पीठ छान असं भिजलं गेलेलं आहे। हे पीठ आपल्याला खूप जास्त घट्टही ठेवायचं नाही व खूप जास्त पातळही करायचं नाही। कापण्या करण्यापूर्वी हाताला थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे व मध्यम आकाराचा गोळा तोडून परत एकदा चांगला मळून घेतल्यानंतर एक मध्यम जाडीची पोळी लाटून घेऊया। त्यासाठी या पोळपाटालाही थोडंसं तेल लावून घेतलेलं आहे, तसेच लाटण्यालाही तेल लावून घ्यायचं आहे। ही पोळी खूप जास्त जाडही करायची नाही व खूप जास्त पातळही करायची नाही। पोळी लाटताना अजिबातही पिठाचा वापर करायचा नाही, तेलावरतीच लाटून घ्यायची आहे। थोडीशी पोळी लाटून झाल्यानंतर यावरती थोडीशी खसखस लावून घेऊया। अशा प्रकारे आत्ताच खसखस लावून घेतल्यामुळे कापण्या तेलामध्ये सोडल्यानंतर कापण्यांनाच खसखस चिकटून राहते, ती तेलामध्ये अजिबातही पडत नाही। खसखस लावून झाल्यानंतर परत एकदा ही पोळी किंचितशी जाडसर अशी लाटून घेऊया। असे म्हणतात की आषाढ तळला तर वर्षभर कुठलेही तळणीचे पदार्थ अजिबातही बाधत नाहीत। तर इतपत जाडीची इथे मी पोळी लाटून घेतलेली आहे। ही पोळी तुमच्या आवडीनुसार तुम्ही जाड किंवा पातळ लाटू शकता। इथे मी किंचितशी जाडसरच पोळी लाटून घेतलेली आहे। आता एका पिझ्झा कटरच्या साहाय्याने पहिल्यांदा उभे व नंतर असे तिरके तिरके काप मारून घ्यायचे आहेत, म्हणजेच याला डायमंड आकार देऊन घ्यायचा आहे। तुमच्या आवडीनुसार तुम्ही ते लहान किंवा मोठ्या कापण्या करून घेऊ शकता।
कापण्या तळण्यासाठी कढईमधील तेल हलकंसं गरम करून घेतल्यानंतर यामध्ये थोड्याशा कापण्या सोडून घेऊया। कढईमध्ये खूप जास्त गर्दीही करायची नाही। एखाद मिनिट गेल्यानंतर कापण्या उलटून घेऊया। कापण्या हाय किंवा लो फ्लेमवरती न तळता मीडियम फ्लेमवरती तळून घ्यायच्या आहेत। इथे मी सर्व कापण्या मीडियम फ्लेमवरती तळून घेतलेल्या आहेत, पण तुम्हाला कापण्या खूप जास्त कुरकुरीत हव्या असतील तर तुम्ही एकदम मंद आचेवरती ही कापण्या तळून घेऊ शकता। कापण्या तळायला अजिबातही जास्त वेळ लागत नाही। 2 ते 3 वेळा कापण्या उलटपालट केल्यानंतर कापण्यांना छान रंग आल्यानंतर कापण्या तेलामधून काढून घेऊया। अशा प्रकारे राहिलेल्या सर्व कापण्या मी इथे तळून घेतलेल्या आहेत। यातील एक कापणी मी तुम्हाला इथे तोडून दाखवते। आपल्या सर्वच्या सर्व कापण्या एकदम खुसखुशीत बनलेल्या आहेत। व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद। पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन रेसिपीसह।